पवार साहेबांनी झेड+ सुरक्षा मागितली नव्हती, नंबर 1. आता तुम्हाला कल्पना आहे की लोकसभेची निवडणूक झाली, भारतीय जनता पार्टीला फार मोठा फटका बसला. आता लवकरच विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबाला कोण कोण भेटतात, कोण खासदार भेटतो, कोण आमदार भेटतात, कोण प्रमुख नेते भेटतात, याची इत्तमभूत माहिती भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील नेत्यांना आणि दिल्लीतील नेत्यांना मिळावी, या दृष्टीनं 57-58 जे 57-58 सीआरपीएफचे जवान त्यांना झेड+ सुरक्षा देण्यासाठी तयार आहेत. पण त्या बाबतीत काल पवार साहेबांची चर्चा झाली. पण यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे की पवार साहेबांच्याबद्दल प्रत्येक माहिती मिनिटाला त्यांची माहिती मिळाली पाहिजे. या दृष्टीनं हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे असं दिसतं.